आपण बघतो की पुण्यात जर आपण बाहेर गेलो त्यावेळेस आपल्याला घाम खूप येतो. असेच घाम आला की मग ज्यावेळेस आपण घरी येतो किंवा सावलीच्या ठिकाणी येतो किंवा ऑफिसमध्ये जातो, कुठे बसतो आपण, तर त्यावेळेस एक नैसर्गिक टेंडन्सी आपल्या शरीराची की आपल्या मनाची होते की काहीतरी आपल्याला थंड मिळायला पाहिजे. मग आपण एसी असेल तर एसी फुल एसी करून बसणं, कारमध्ये असेल तर एसी फुल करून बसणं, फॅन असेल तर फॅन फुल स्पीडमध्ये फॅन करून बसणं, आणि जर पाणी प्यायची इच्छा झाली तर मग एकदम थंड पाणी पिणं, फ्रीजमधलं पाणी पिणं, अशा गोष्टी शक्यतो बऱ्याच वेळेस केल्या जातात. तर याचा जर आपण प्रकृतीच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर घाम आलेला असताना किंवा उन्हातून आलेल्या लगेच ह्या गोष्टी जर आपण आचरणात जर आणल्या त्याचा शरीराच्या आपल्या तब्येतीवर नक्कीच दुष्परिणाम होत असतो. याचं कारण असं की ज्यावेळेस आपल्याला घाम येतो त्यावेळेस आपल्याला त्वचेवरची रंध्र जी काय स्वेट ग्लँड्स त्या ओपन होऊन त्यातनं शरीरातली उष्णता बाहेर फेकायचं काम शरीर करून एक टेम्परेचर नियंत्रण ठेवण्याचं कार्य शरीर करत असतं. आणि अशा वेळेस ही उष्णता ज्यावेळेस आपल्याला बाहेर पडत असते त्याच वेळेस जर आपण थंड पाणी पिणं किंवा ह्या गोष्टींचा आपण जर वापर जर केला, फॅनचा हवा असेल किंवा एसी असेल याचा जर आपण वापर जर केला तर त्यातनं जी उष्णता शरीराच्या बाहेर पडणार असते ती आतल्यात कोंडली जाऊन त्यातलं आपल्याला विविध उष्णतेचे आजार नंतर व्हायची शक्यता असते. किंवा आयुर्वेदामध्ये त्वचा विकारांचं हे देखील एक कारण सांगितलेलं आहे की एकदम उन्हातून आल्यानंतर एकदम थंड गोष्टींचं सेवन करणं किंवा थंड याच्यामध्ये संपर्कामध्ये येणं हे त्वचा विकाराचं कारण याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये वर्णन केलेलं आहे. त्याच पद्धतीने विविध ताप देखील यातला आतला जो आपण ताप म्हणतो शरीरातला आतला ताप जो असतो हा देखील यातनं निर्माण होऊ शकतो. तर अशा वेळेस ज्यावेळेस आपण उन्हातून येतो, घाम खूप आलेला असतो, अशा वेळेस थोडंसं विश्रांती घ्यावी, 5-10 मिनिटं शरीराचं टेम्परेचर शरीराला नॉर्मल करायला वेळ द्यावा. त्याच्यानंतर आपण पाणी पिणं असेल, फॅनचा संपर्क असेल याचा आपण वापर करावा, जेणेकरून आपल्याला विविध आजार जे होण्याची शक्यता असते आपण आता बघितलेलं की व्हायचे आपण नक्कीच टाळू शकतो.